भारतात राहायचं तर वंदे मातरम हे म्हणावंच लागेल। हिम्मत असेल तर समोर या, तुमच्या घरासमोर येऊन वंदे मातरम गाऊ, असं थेट आव्हान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमींना दिलेलं आहे। अबू आझमींना कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नहीं है, भारत आहे। माननीय नरेंद्रभाई मोदीजीचा भारत आहे, माननीय अमित भाईचा भारत आहे, माननीय देवेंद्र फडणवीसचा महाराष्ट्र आहे। यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। अबू आझमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्यांना सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा। वंदे मातरम आजादीचा गीत होता, वंदे मातरम एक मंत्र होता। आज पण हा मंत्राचे लोक उच्चारण करता, आनंद घेता। मोठा वंदे मातरमचा कार्यक्रम करणार आहे। कोणाची हिम्मत असेल तो समेर यावा। आम्ही त्यांना आवाहन करतो की मी तुमच्या घरी समोर जाऊन आमचे कार्यकर्ता वंदे मातरमचा गान करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।